तर सर्व शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये त्रासदायक जे तण असतं ते म्हणजे लव्हाळ। या लव्हाळाविषयी थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो। कारण लव्हाळ 7 गाठी लव्हाळाला असल्यामुळे काय आहे की एका ठिकाणाहून आपण कोळपणी किंवा वखरणी डवरणी काहीही शेतामध्ये कोणतीही अंतर्मशागत केली तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर ही लव्हाळाची गाठ गेली तर तिथं अशा प्रकारचा एक बद तयार होतो। बागायती शेतकरी असतील तर त्यांना तर हे लव्हाळ खूप त्रासदायक आहे। याच्यासाठी मी एक फवारणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शेती जगतातील नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर वेळोवेळी घेऊन येतच असतो। त्यामुळे नक्की जे शेतकरी मित्र पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी चॅनलला कुठलेही पैसे वगैरे लागत नाहीत। त्याला खाली जे लाल नाव तुम्हाला दिसत आहे त्याला क्लिक करा, कारण या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर समोर जाण्यासाठी मला थोडीशी मदत होते आणि मी जे काही नवीन व्हिडिओ टाकत असतो शेती संबंधातले ते तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन। तर शेतकरी मित्रांनो, हे जे लव्हाळ आहे याच्यासाठी मी तुम्हाला एक फवारणी सांगणार आहे। जास्त विषय मी जास्त लांब करणार नाही, कारण लव्हाळामुळे सगळे शेतकरी मित्र त्रासलेले असतात। तर जी तुमची जमीन खाली असेल कुठल्याही पिकामध्ये ही फवारणी घ्यायची नाही। मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतोय, जमीन बऱ्याच शेतकऱ्यांची लव्हाळामुळे खाली पडलेली आहे, रिकामी जमीन आहे, त्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं पीक घेता येत नाही कारण लव्हाळ आहे शेतामध्ये। तर याच्यासाठी सेम्प्रा नावाचं एक तणनाशक मार्केटमध्ये मिळतं मित्रांनो। याच्यामध्ये कंटेन आहे, हे सेम्प्रा नावाचं जे तणनाशक आहे मी याची कुठलीही प्रकारची मार्केटिंग किंवा जाहिरात वगैरे अजिबात करत नाहीये, फक्त तुम्हाला माहिती व्हावं त्यासाठी मी तुम्हाला हे व्हिडिओमधून सांगतोय। हा कंटेन असलेलं औषध तुम्ही कोणत्याही कंपनीचं जरी मिळालं तरी घेऊ शकता। याच्यामध्ये हेल्युसल्फ्युरॉन मिथाइल आहे 75% WG फॉर्म्युलेशनमध्ये। तर हे सेम्प्रा नावाचं जे तणनाशक आहे ते आणून तुम्ही फवारणी करू शकता, कारण मी स्वतः मागच्या वेळेस फवारणी केली होती। खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट यामध्ये आपल्याला मिळाले होते आणि त्यामुळे आपण हे तुम्हाला रिकमेंड करतोय। हा जो कंटेन आहे हे कोणत्याही कंपनीच्या औषधामध्ये मिळालं तर ते औषध आणून तुम्ही शेतामध्ये फवारणी करू शकता। भरपूर सारे शेतकरी मित्र याची फवारणी करतात, पण बऱ्याच जणांना याचे पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाहीत। ते रिझल्ट मिळण्यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देतोय। आपण ही जी एक सेम्प्रा नावाची जी पुडी आहे हे एका एकरचं प्रमाण याचं 36 ग्रामचं आहे मित्रांनो। आता ही माझ्याकडे जी पुडी आहे मी अर्धा एकरसाठी फवारणीसाठी आणले, हे 18 ग्रामची पुडी आहे आणि 36 ग्राम पर एकर याचं प्रमाण आहे। जर तुमची 1 एकर जमीन असेल तर तुम्ही 36 ग्राम जे औषधाची पुडी मिळते ती आणायची आणि किमान त्याचे 10 पंप करायचे आणि 10 पंप केल्याच्या नंतर पूर्ण शेतामध्ये फवारणी करायची। फवारणी करताना भरपूर सारे शेतकरी मित्र असं करतात की गडबड करतात फवारणीची। अजिबात फवारणी करताना गडबड करायची नाही। हे लव्हाळ जे आहे पूर्णपणे ओलं होईपर्यंत त्याची फवारणी करायची। त्याच्या पुढची एक गोष्ट तुम्हाला सांगेन, जमीन फवारणी करते वेळी ओली असली पाहिजे। आता रात्री पाऊस झाला, तुम्ही बघू शकता ही सगळी पूर्ण जमीन ओली आहे। जमीन पूर्णतः ओली यायला पाहिजे, अजिबात कुठल्याही प्रकारची जमीन कोरडी असली तर याचे रिझल्ट मिळत नाही। हे अंतर्प्रवाही तणनाशक आहे मित्रांनो, त्यामुळे काय होतं की झाड जे लव्हाळ आहे याला शोषून घेतं, शोषून घेतल्यामुळे ते मुळापर्यंत त्याला नेतं आणि त्या गाठी सळवण्याचं काम करतं। ही मुख्य गोष्ट आहे। जितक्या दिवस तुमच्या जमिनीमध्ये ओलावा जास्त असेल तितके दिवस हे खूप चांगल्या प्रकारचे तुमच्या जमिनीमधलं लव्हाळ कंट्रोल करतं। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर सारे शेतकरी मित्र कमेंट करतात की ही पुडी फवारल्याच्या नंतर आम्ही किती दिवसांनी याच्यावर पेरणी करू शकतो। किमान 25 ते 30 दिवस, मी म्हणेन 30 दिवसापर्यंत कुठलीही अंतर्मशागत शेतामध्ये करू नका किंवा कोणतंही पीक शेतामध्ये घेण्याच्या भानगडीत पडू नका। कारण काय आहे, हे लव्हाळ पूर्णतः जळून जाईपर्यंत आपल्याला जर आपण याला जर तोडत ताडत राहिलं तर त्या गाठी तिथं पुन्हा कुठं जर एखादी ती गाठ जिवंत राहिली तर तिथून पुन्हा उगवू शकतात। पण शक्यतो मशागत असेल तर ती शक्यतो 1 महिनापर्यंत तरी अजिबात याच्यामध्ये अंतर्मशागत करू नका। चांगल्या प्रकारची फवारणी या लव्हाळावरती तुम्ही करून घ्या। ओली चांगलं लव्हाळ होईपर्यंत फवारणी केल्याच्या नंतर 100% तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट पाहायला मिळतील। त्यामुळे अशी एक छोटीशी माहिती होती। आता ही 18 ग्रामची पुडी आहे, मी अर्धा एकरसाठी हे प्रमाण आणलेलं आहे आणि मी अर्धा एकर क्षेत्र आपलं दुसरीकडे जे अर्धा एकरचं जे लव्हाळाचं क्षेत्र आहे त्यावरती आपण हे फवारणी करणार आहोत। त्यामुळे अशा प्रकारची पुडी आणून तुम्हीही फवारणी करू शकता। शेतामध्ये लव्हाळ झाला असेल तर त्यालाही तुम्ही कंट्रोल करू शकता। अशी एक छोटीशी माहिती होती। सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की जिथं तुमच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक नसेल, तुमची खाली जमीन असेल, खाली प्लॉट असेल, तिथंच ही फवारणी करायची। कुठल्याही पिकामध्ये हे लव्हाळावर आणून औषध फवारायचं नाही। तुम्ही जर तिथं पिकामध्ये कुठल्याही औषध फवारलं तर तुमचं पीक वाळण्याची, पीक जळण्याची संभावना असते। त्यामुळे कुठल्याही पिकामध्ये आणून फवारायचं नाही। जिथं मोकळी जमीन आहे, खाली जमीन आहे, तिथंच आणून फवारणी करा। अशी एक छोटीशी माहिती होती। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कृषी मंथन YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।